बातमी आहे जीवघेण्या लेझर लाईटची। कोल्हापुरात लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे। लेझर लाईटच्या प्रकाशामुळे डोळ्यातून रक्तस्राव झालाय। उजगावातील गणेश आगमन मिरवणुकीतील ही घटना आहे। कोल्हापुरातील मिरवणुकीतील पोलिसांना लेझर लाईटचा त्रास झाला। लेझर लाईट न वापरण्याचं पोलिसांचं गणेश मंडळांना आवाहन आहे। लेझर लाईटच्या वापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। याबाबत नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी पाहिलं। नेत्रतज्ञ तात्याराव लहाणे, पद्मश्री तात्याराव लहाणे आहेत। सर, काय म्हणाले, लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होते आणि रक्तस्राव सुरू झाला त्या आदित्य बोडकेचा आपण विषय जर ऐकला असेल तर माहिती लेझर शो जो आहे तर हे लेझर शो करत असताना हे अल्ट्राव्हायलेट लाईट असते आणि अल्ट्राव्हायलेट लाईट ही आपल्या डोळ्यामध्ये आपल्या बुबुळातनं आपल्या लेन्समधनं आपल्या डोळ्यामध्ये आत जाते। तर ह्या लाईटला तसे आपण असं बघतो की याचं किती वेव्हलेंथ किती आहे त्याच्यावर बरेचसे प्रश्न असतात। तर ह्या लाईटचे 7 प्रकार असतात, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारची ही लाईट असते। तर या लाईटमध्ये 1 आणि 2 प्रकारच्या ज्या लाईट असतात ह्या लेझर शोसाठी वापरल्या गेल्या पाहिजे, पण तसं न होता 2 3 किंवा 4 नंबरच्या ही लाईट चांगल्या दिसाव्या, रंग चांगला दिसावा म्हणून त्या वापरल्या जातात। दुसरं असं आहे की ही लाईट जेव्हा डोळ्यात जाते तर डोळ्यामध्ये ती लाईट ती उष्णता तयार करते आणि उष्णता तयार केल्यामुळे आपलं जे बुबुळ दिसलं त्या बुबुळाला बर्न होऊ शकतो किंवा त्याच्या आजूबाजूला बर्न झाल्यामुळं रक्तस्राव येऊ शकतो। त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे आपला लेन्स असतो डोळ्याचा, तर त्या लेन्सला इजा झाल्यामुळे त्याच्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो आणि त्याच्या पाठीमागे आपला रेटिना असतो, तर ज्याला पित्तबिंदू म्हणतात। तर जेव्हा आपण त्या लाईटकडे पाहू तेव्हा ही लाईट डायरेक्टली आपल्या डोळ्यात जाऊन आपल्या पित्तबिंदूला जाते आणि आपल्या पित्तबिंदूवर रक्तस्राव होतो आणि तो मधला भाग जो आहे सेंट्रल व्हिजन निकामी होतं, म्हणजे आपल्याला जरी नजर राहिली तर चेहरे दिसत नाहीत। पण हे कधी होतं, हे जर आपण त्या लाईटकडे डायरेक्ट बघितलं तरच होतं, असं नाही बघितलं तर होत नाही। तर सरासरी या लाईटकडे बघितलं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की जे लेझर शो करतायत त्यांनी देखील ह्याची काळजी घ्यायची गरज आहे। एकतर 1 किंवा 2 टाईपचेच लेझर घ्यावे, त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचा लेझर घेणं योग्य होणार नाही। दुसरं की हा लेझर सरळ जातो, हा बाकीच्या प्रकाशासारखा इकडे तिकडे जात नाही आणि म्हणून ह्याचा जो गुणधर्म आहे सरळ जायचा तो आपण वापरला पाहिजे। आणि म्हणून आपण जे काही सगळे पब्लिक बसला आहे त्याच्यावर डोक्याच्या वरून तो जावा याची काळजी घेतली पाहिजे। म्हणजे तुम्हाला तो पाठवायचाच असेल तर 20 फुटाहून वर पाठवा, ज्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यात जात नाही। आपण सगळं पाहतो की लाईट सगळ्या फिरत असतात, तर त्या वर फिराव्या, ते खाली फिरू नये आणि त्या खाली फिरल्या तर डोळ्यांना नुकसान होणारच आहे। आणि म्हणून ज्यांनी ऑर्गनाईज केले त्यांनी आणि ज्यांनी परवानगी दिली त्यांनी ह्या वर फिरवण्याची परवानगी द्यावी, खाली फिरवण्याची देऊ नये। तर हे होते पद्मश्री डॉक्टर तात्या लहाणे, नेत्रतज्ञ। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।